बघा की राव आमच्या रानात कशी कवळी जार गुटगुटीत अशी वांगे आल्या. तर आज करूया या वांग्याचं काय तर झणझणीत चरचरीत असं. तर सगळ्यात पहिला या गोंडस वांग्यासनी भाजून घ्यायचंय. मग ती चुलीत भाजा, गॅसवर भाजा, बंबात भाजा, नाही तर तुमच्यावर कोण जळते त्याच्यावर भाजा. खरं खायनं वरनं दोन्हीकडनं चांगली करकरीत भाजली पाहिजेत. एकदा भाजलीत म्हटलं की हळूच बाहेर काढून घ्या, हात भाजून देऊ नका. आपल्याला व्हेज रेसिपी करायची. गुडघ्याला खरचडलेला असताना पॅन्ट कशी हळू काढतोय तशी हळू अशी जी साल्ट काढून घ्या. आईला काही वेगळंच दिसा लागले की कुसकरताना ब्या ढिग. आईला म्हणलं किडनी स्टोन होईल. आई म्हणली खा सुंदे, झाला तर सुरुंग लावून पुढे. कांदा चिरताना मात्र माझी बोटले भ्यालती. मग घरातल्या चटणीला जरा थांब म्हणलं आणि स्पेशल राजयोगचा चटपट मसाला घेतला. एकदम झणझणीत आहे बरं का ह्यो. आणि त्याच पिलटीत जरा राजयोगचा किचन किंग मसाला बी घेतला चवीला. त्याला तापल्याला बघून कांद्यानं मारली तेलात सुडकी. आता हे वांग म्हटलं मी पण जाणार म्हणून त्याला टाका लावल्या. जाकी गेलं. आता सगळं खायनावरनं व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्याच्यात जरासं मीठ पण टाकायचं आणि त्याच्यात पिलटीतला मसाला बी वतायचा. असं मस्त भाजलं पाहिजे बघा. याला डावात घेतलेला नाही कसं रुसले बघा. आजचा बेतच एकदम खतरनाक झाला, एकदम झणझणीत.